बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये उभा आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आणि महायुतीच्या वतीनं कुठलाही उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेला नाही. विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत खऱ्या, मात्र 29 तारीख ही असताना या अगोदरसुद्धा कुठल्याही प्रकारचा तिढा इथला जो आहे तो सुटलेला नाही. अपक्ष उमेदवारांनी जे आहे ते अर्ज दाखल केलेले आहेत आणि इथलं फार मोठं नाव असलेलं विधानसभा मतदारसंघामध्ये आणि अशाच सगळ्या पेचांच्या घटनेमुळे जे आहे ते उमेदवारी कुठल्या प्रस्थापित नेत्यांना मिळण्यासाठीची जी काही अडचण होत असेल तर ते कुठला एक उमेदवार आहे तर भागवत तावरे आहेत आणि त्यांनी आज उमेदवारी जो आहे तो अर्ज दाखल केलेला आहे. शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते, युवक होते. त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय त्यांची भूमिका आहे. अर्ज दाखल केलेला आहे, कशा पद्धतीनं पुढचं रणनीती असेल विचारणार आहे. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. अर्ज दाखल केलेला आहे आणि काय नेमकी परिस्थिती आहे, प्रस्थापित असतील विस्थापित असतील, तुम्ही विस्थापितांचा लढा घेऊन पुढे जात आहे. प्रस्थापितांचा कुठलाही अर्ज आणि कुठल्याही पक्षाचा कुठल्याही आघाडीचा याकडे दाखल झाला नाही, मात्र तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे. काय भूमिका आहे? मी निवडणुकीकडे चळवळ म्हणून किंवा एक पत्रकार म्हणून जसं पाहत आलेलो आहे. निवडणूक हे निकोप लोकशाहीसाठीचं अत्यावश्यक असणारं दर 5 वर्षाला येणारा हा एक उत्सव आहे आणि याच्यामध्ये आम्ही निर्भयपणे सहभागी झालं पाहिजे. आम्ही इथं भूमिका घेऊन आलं पाहिजे आणि चळवळीतल्या लोकांनी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आलं पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. मी प्रस्थापितांनी अर्ज भरला आहे किंवा नाही भरला आहे मला याच्याशी काही हे नाही, पण मी विस्थापित म्हणून आणि अगदी समाजव्यवस्थेमधला अत्यंत ग्रामीण भागातला आणि अगदी खालच्या स्तरामधला एक सामान्य कुटुंबातला एक युवक म्हणून एक प्रतिनिधी म्हणून इथं एक संधी मागतोय. आता मुळामध्ये तुम्ही मागच्या 10-15 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात होतात. राजकारणामध्ये यायचं काय होतं, मूळ काय होतं आणि अचानक येऊ घातलं हे सगळं, म्हणजे सगळं अचानक ठरलं आहे. काय नेमका प्रकार होता आणि पत्रकारिता सोडून राजकारणात यायचं कसं ठरलेलं आहे सगळं? नाही, आपण पत्रकार म्हणून ज्या भूमिका घेतो आणि त्या भूमिकेमध्ये जेव्हा ज्या परिघातून मला विरोध होतो, राजकीय परिघातून होतो, प्रशासकीय व्यवस्थेमधून होतो, प्रशासन आणि प्रशासक असं दोन्ही भूमिकांमधून जेव्हा व्यवस्थेवर प्रभाव प्रचंड असतो, मग आम्ही लिहिल्याच्या नंतर जर काहीच होत नसेल तर आम्ही ज्यांना लिहून दाखवतो ते वाचत नाहीत, तर आम्ही त्याच खुर्च्यामध्ये का जाऊ नये. आणि मुळात पत्रकारितेमधून राजकारणात गेलेली काही कमी लोक नाहीत. अटल बिहारी वाजपेयी आहेत, बाळासाहेब ठाकरे आहेत, प्रमोद महाजन आहेत आणि बहुतांशी आमच्या स्वातंत्र्य लढ्यातले जेवढे महात्मे आहेत ते सगळे पत्रकार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, महात्मा गांधी होते. तुमच्याकडं पक्षाची एखाद्या कुठली मागणी किंवा मग तुम्ही लॉबिंग करत होता इकडे शरद पवार गटाकडं, उमेदवारी त्यांची जाहीर झाली नाही, आतापर्यंत काय तुम्हाला आश्वासन आहे त्यांचं, थांबा उमेदवारी देतो असं वगैरे काय आहे? मी शरद पवार साहेबांचा आदर करतो. त्यांनी महाराष्ट्राला एक पुरोगामी चळवळीचं एक नेतृत्व दिलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आणि महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये शरद पवार साहेबांचा वाटा कोणीही नाकारू शकत नाही. मात्र वर्तमान निवडणुकीमध्ये त्यांनी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या अनुषंगाने कोणालाही दारं उघडी केली नाही. त्यांचं कारण असं होतं की ते निष्ठावान आहेत आणि त्यांनी पक्ष सोडला नाही. पक्ष 2दा फुटला. संदीप क्षीरसागर मात्र आमच्यासोबत राहिले आणि मग आता मात्र परत जयदत्त क्षीरसागर यांचं नाव येत आहे. मग जे शरद पवार यांच्या पक्षाकडून ज्या निष्ठेच्या नियम आणि अटी सांगितल्या जायच्या आम्हासारख्यांना, संदीप क्षीरसागरांना डावलताच येत नाही आहे. जरी ते हरत असतील किंवा जरी त्यांचे सर्वे निगेटिव्ह असतील तरी आता मात्र जयदत्त क्षीरसागर यांचं नाव येत आहे. मग जयदत्त क्षीरसागर नाव यांचं कोणत्या निकषाने येत आहे किंवा कोणत्या नियमाने येत आहे मला माहीत नाही. मात्र इथे सामान्य लोकांमध्ये प्रस्थापितांना निवडून देण्याची कुठलीही मानसिकता नाही आणि विस्थापित कुठलाही चेहरा आमदार होणार आहे तर आम्ही ते विस्थापित चेहरे आहोत. त्याच्यामुळं आता कुठल्याही पक्षाने कुठल्याही प्रस्थापित नेत्याला जरी उमेदवारी दिली तर मला असं वाटत नाही की त्यांना काही फरक पडेल. तुमचा काय भूमिका असणार आहे? तुम्ही आत्ताच सांगितलं की शरद पवारांचा मी आदर करतो, त्यांची एखादी म्हणजे आता तुम्ही जयदत्त क्षीरसागरांचंही नाव घेतलं, त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर काय तुमची भूमिका असणार आहे? जयदत्त क्षीरसागरांसोबत शरद पवारांच्या भूमिकेसोबत किंवा त्यांचा आदर करून सोबत जाणार आहेत? असे अनेक आहेत. आमच्याकडं विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे खूप जीवलग मित्र होते, एकमेकांमध्ये परस्पर आदर असायचा. मात्र राजकीय भूमिका वेगवेगळ्या असायच्या. मी शरद पवार साहेबांचा आदर करून त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवल आणि इथली जनता मला जिंकून देईल. शरद पवार साहेबांना माझी आणखीनही विनंती आहे, आणखीनही त्यांनी कुणाला बी फॉर्म दिलेला नाही. त्यांनी एका सामान्य घरातल्या पत्रकारितेमधून आलेल्या आणि सलोख्याची भाषा बोलणाऱ्या हिंदू, मुस्लिम आणि दलित या तिन्ही स्तरावर तितकीच मागणी असणाऱ्या ओबीसी आणि मराठा या दोन्हीही पातळीवर ज्या उमेदवाराचं स्वागत होऊ शकतं अशा उमेदवाराला अजूनही उमेदवारी द्यावी. त्यांच्या पक्षाचा आणि माझा विजय कुणीही रोखू शकत नाही. पण जर त्यांनी प्रस्थापित उमेदवाराला उमेदवारी दिली किंवा जयदत्त क्षीरसागर सारख्या एखाद्या प्रस्थापित नेत्याला दिलं तर मग त्यांचा पराभव नक्की होणार आहे.
मागच्या 60 दिवसांपासून तुम्ही मतदारसंघामध्ये लोकांचे प्रश्न, ही शेतकरी संवाद यात्रा ह्या सगळ्या करताय. हे शरद पवारांना कोणी पोचवलं नाही का? तुम्ही कधी भेटलाय ते सांगितलं नाही का? आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित लढा मराठवाड्यात तरी चांगला ताकद धरून आहे, जोर धरून आहे. असं असताना शरद पवार हे जाणकार आणि फार धूर्त राजकारणी म्हणून समजले जातात. या सगळ्या गोष्टी त्यांना कळत नसतील का? तुम्ही जसं सांगितलं. हा, शरद पवार साहेब एक मुत्सद्दी राजकारणी आहेत. मी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये सुद्धा मी माझ्या मतदारसंघाचा जो मूड आहे की प्रस्थापित त्यांना निवडून द्यायचाच नाही आहे, त्यांनी विस्थापित चेहऱ्याला कुणालाही उमेदवारी द्यावी असं मागणी मी त्यांच्याकडे केली होती. आणि त्यांना किंबहुना हे सांगितलं होतं की तुम्ही उमेदवार जर प्रस्थापित द्याल तर तुम्ही निवडून येणार नाही. गेल्या 60 दिवसामध्ये ज्या संवाद यात्रेतून आम्ही फिरतो आहोत, जवळपास 75 दिवस आम्ही फिरतो आहे, तर हा विषय त्यांच्याकडे गेलेला आहे. मी लेखी स्वरूपात दिलेला आहे, मी अहवाल दिलेला आहे त्या पक्षाला. आणि त्या पक्षाकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यांना माहिती आहे की यांना प्रचंड प्रतिसाद आहे. त्यांना माहिती आहे की हा एक असा हिंदू उमेदवार आहे की ज्याला मुस्लिम समाजातलं प्रचंड प्रेम मिळत आहे. म्हणजे मी तुमच्या माध्यमातून त्या मुस्लिम समाजाचे सुद्धा प्रचंड आभार मानलो. तुम्ही माझ्यासोबत असणाऱ्या सहकार्यामध्ये पाहू शकता, मुस्लिम आहेत, ओबीसी बांधव आहेत, दलित बांधव आहेत, मराठा बांधव आहेत. खरं म्हणजे सामाजिक अभिसरण म्हणून भागवत तावरेपेक्षा प्रबळ, भागवत तावरेपेक्षा चांगला उमेदवार बीड मतदारसंघामध्ये दुसरा नाही आहे. हे काय मी गर्व म्हणून सांगत नाही. तुम्ही इथल्या लोकांच्या उपस्थितीवरून आणि गेल्या 75 दिवसामधील लोकांच्या प्रतिसादावरून समजून घेऊ शकता. तुम्ही मागच्या लोकसभेला सुद्धा चांगल्या प्रकारे शरद पवार गटाच्या उमेदवाराला सहकार्य केलं होतं. बजरंग सोनवणे यांच्यासोबत तुम्ही फार ताकदीनं राहिला होतात. आणि तुम्ही जर या ठिकाणी निवडणूक लढवत असाल आणि तुमच्या विरोधामध्ये किंवा मग विरोधकांच्या यादीमध्ये जयदत्त क्षीरसागर किंवा मग इतर कोणी उमेदवार महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचा असेल तर त्याचा पराभव होऊ शकतो, असा कयास लावला जातो तुमच्यामुळे. कसं आहे शक्य? म्हणजे ते शरद पवारांना पराभव मान्य आहे असं म्हणायला लागेल? नाही, माझी अजूनही एक विनंती आहे. राजकारणामध्ये अनेक तडजोडी होतात. मी बजरंग सोनवणे साहेबांचा आदर करतो. त्यांच्या माध्यमातून एक नवीन नेतृत्व या जिल्ह्याला मिळालेलं आहे. आम्ही त्यांना विस्थापिताचा नेता मानतो, कारण की त्यांची राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये बजरंग सोनवणे यांच्यासोबत आम्ही होतो. बजरंग सोनवणेंनी आमच्यासोबत राहावं अशी अपेक्षा आहे. बाप्पा राहतील. आता पक्षीय अडचणी आहेत, बघूयात भविष्यामध्ये. आणि मी असं म्हणणार नाही की ते काही मला मदतच करतील, पण ते मला आशीर्वाद नक्की देतील. शेवटचा प्रश्न आहे, मला विस्तारानं हवं आहे उत्तराचं. तुम्ही विस्थापितांचा लढा घेऊन जाताय पुढं, प्रस्थापित नकोच आहे. मात्र शरद पवार विस्थापितांना आणि तरुणांना, युवकांना, होतकरू माणसांना पुढे आणण्याचं काम करतात असं नेहमी राजकारणी लोक म्हणतात. मात्र या वेळेला जर पुन्हा जयदत्त क्षीरसागर यांना इथली उमेदवारी दिली जात असेल, संदीप क्षीरसागरांना दिली जात असेल किंवा मग इथल्या कुठल्या एखाद्या प्रस्थापित नेत्याला दिली जात असेल, तुमचा विस्थापितांचा लढा आणि पुन्हा एकदा जयदत्त क्षीरसागर किंवा मग त्यांच्या नावाने इतर कुठलाही इथला प्रस्थापित नेता असेल त्याच्या भोवती हे राजकारण फिरते असं वाटत नाही का? की विस्थापित कुठतरी पुन्हा विस्पारलेला असं हे बघा, लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या राजकारणामध्ये आम्ही पर्याय दिले पाहिजेत. आम्ही घरी बसून म्हणणार असो की क्षीरसागरांशिवाय पर्याय नाही, अरे काय संबंध आहे? म्हणजे मी उमेदवार म्हणून आणि जबाबदारीने सांगतो, येणाऱ्या निकालामध्ये बीड विधानसभेचा आमदार जो असेल त्याचं आडनाव क्षीरसागर नसेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही क्षीरसागर निवडून येऊ शकत नाही. ते प्रस्थापित आहेत. आणि प्रस्थापित फक्त क्षीरसागर नाही, या मतदारसंघातल्या ज्यांनी 5 वर्ष सत्ता भोगलेली आहे त्यांनी विस्थापित स्वतःला म्हणायचं नाही. मी कोणाचंही नाव घेत नाही. मात्र ज्यांनी या निवडणुकीच्या आणि सत्तेच्या प्रक्रियेमध्ये 5 वर्षापेक्षा अधिक काळ घातलेला आहे त्यांनी स्वतःला विस्थापित म्हणायचं नाही. इथली जनता आता विस्थापित भूमिकेमध्ये आलेली आहे. आणि मुळात जयदत्त क्षीरसागर आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाने खरं म्हणजे या मतदारसंघाची माफी मागितली पाहिजे. या शहरातल्या मुस्लिमांची माफी मागितली पाहिजे. या बहुतालच्या सर्व ओबीसींची माफी मागितली पाहिजे. जयदत्त क्षीरसागरांनी काकूंच्या काळापासून ओबीसी मतं केवळ आम्ही ओबीसी म्हणून आहोत म्हणून दाटली. अल्पसंख्याकांची मतं आम्ही सेक्युलर आहेत म्हणून मागितली. गेली 75 दिवस मी या ठिकाणी फिरतो आहे. इथल्या मुस्लिमांना विचारा, त्यांच्या भागामध्ये शाळा नाहीत, त्यांच्या भागामध्ये रस्ते नाहीत, नाली नाहीत. गेली 40 वर्ष क्षीरसागरांच्या ताब्यात असलेली नगर परिषद इथल्या अल्पसंख्याकांच्या विकासामध्ये मोठं पाप करून बसलेली आहे. म्हणून इथला अल्पसंख्याक समाज आणि माझं जयदत्त अण्णांना विनंती आहे, केवळ उर्दूमध्ये भाषणं करून मतं मिळत नाहीत. आतापर्यंत तुम्ही घेतली, आम्ही उर्दू हिंदीमध्ये भाषणं करतो, पण आम्ही त्याच्यावर मतं नाही मागत. माझी मुस्लिमांसाठीची एक भूमिका आहे. अनेक भूमिका घेत असताना माझ्यावर गुन्हा दाखल केली या सरकारने. या सरकारकडून मला प्रचंड त्रास झाला, केवळ मी मुस्लिमांची भूमिका घेतली म्हणून. आजही माझ्याकडे अनेक दृष्टीने पाहतं. मी मराठा आणि ओबीसी या दोन्ही समुदायामध्ये प्रेमभाव वाढावा, तेढ निर्माण होऊ नये या भूमिकेत होतो. त्यावेळीसुद्धा मला बदनाम करण्यात आलं.
खरं म्हणजे मी एक सामान्य चळवळीतला पुरोगामी विचाराचा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना विपरीत असणाऱ्या महाराष्ट्रातला एक युवक आहे, एक कार्यकर्ता आहे. चळवळ म्हणून पत्रकारितेमध्ये गेली 10 ते 12 वर्ष मी पत्रकारितेमध्ये असताना मला राजकीय स्वप्न नाही पडले. आज ही माझ्यावर अपरिहार्य आणि दुर्दैवी वेळ आहे की इथले नेते, इथले पुढारी आणि इथली राजकीय व्यवस्था शंड झाली. ती काम करत नाही, ती लोकांसोबत इमानदार नाही आणि त्यांच्या राजकीय प्रक्रियासुद्धा इमानदार नाहीत. म्हणून मी राजकारणावर भाष्य करण्यापेक्षा पत्रकार म्हणून मी पर्याय द्यायला आलो आणि मी त्यांच्यासमोर एक पर्याय ठेवणार आहे. मला बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभेमधल्या पूर्ण मतदारावर माझा विश्वास आहे की ते नक्कीच एक प्रामाणिक, प्रांजळ आणि निर्मळ प्रयत्नाला साथ देतील आणि नक्की या ठिकाणी बदल घडणार आहे. तर होते भागवत तावरे आणि अपक्ष उमेदवार या ठिकाणी जे आहे ते त्यांनी जाहीर करून टाकले. अर्ज देखील भरलेला आहे. आम्हाला प्रस्थापित आणि विस्थापित या नेत्यांमध्ये प्रकर्षानं फरक जाणवतो. विस्थापित नेत्यांना या ठिकाणी सांगावं लागतं की आम्ही 10 वर्ष सत्तेमध्ये होतो, 5 वर्ष सत्तेमध्ये होतो, रस्त्यांची कामं केली, स्वच्छतेची कामं केली, नेत्यांना पुढारी केलं, कुणाला आम्ही जिल्हा परिषद पद केलं, कुणाला आम्ही सरपंच केलं असं सांगावं लागतं. मात्र इथं विस्थापितच एखादा माणूस उभा राहिल्यानंतर नेत्यांनी काय चुका केल्यात हे आम्हाला कळतं. त्यातली त्यात अशा प्रकारचे एज्युकेटेड म्हणजे सुशिक्षित लोक असल्यानंतर कुठं काय भ्रष्टाचार झाला आहे हे लोकांना स्पष्टपणे सांगण्यासाठीचं हे फार चांगलं माध्यम असतं आणि म्हणून लोकांकडून अशा अपेक्षा यांनी करणं फार चुकीचं नाही आहे. त्यांनी ज्या काही अपेक्षा केलेल्या आहेत म्हणजे विस्थापितांचा लढा जो काही उभारलेला आहे तो इथल्या मतदारसंघामधल्या लोकांच्या हितासाठी असणार आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये लोकांसाठी जी काही त्यांची तळमळ आहे, विकास कामं असतील किंवा मग इथल्या लोकांचे प्रश्न सोडवणं असतील, या सगळ्या गोष्टी मागच्या 3 दशकांपासून 3 ते 4 दशकांपासून लोकांच्या समस्या सुटलेल्या नाही. तिथं प्रस्थापित हे गेले की ते आले, ते गेले की हे आले, असा सगळा हा प्रकार असल्यानं नव्यानं एखादा तर कुठला तरी चांगल्या प्रकारचा विकास करणारा माणूस सत्तेमध्ये जावा अशी इथल्या मतदारांची अपेक्षा आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनगे, मराठी महाराष्ट्र न्यूज.